हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळची सुरुवात किचन आवरण्यापासून झालं। सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे झाला, पिल्लूला रेडी केलं, तिचं खाऊन वगैरे झालं आणि ती खाली वॉकला गेली आहे। सो तिला झाली आहे सर्दी खोकळा दोन्ही एकसाथ झाले। सो तिला औषधं वगैरे दिली, ते पण तसंच ठेवलेलं। ड्रायफ्रूटचे लाडू दिलेला तिला, ते पण तिने खाल्लं। बिस्किट्स होते, आम्ही खाल्ले चहासोबत, ते सगळं तसंच होतं। सो पटपट सगळ्या गोष्टी आहेत किचनच्या आवरून घेतल्या, कारण का मला करायचं होतं, जेवण वगैरे आवरायचं होतं, त्याच्यामुळे पटपट आवरून घेते। आणि मी पण एक लाडू खाऊन घेतला डबा ठेवायच्या आधी। सो आणि पिल्लूनी तुम्हाला सांगते कालच्या दिवशी म्हणजे जेव्हा ब्लॉग केला मी हा शूट केला आहे ना, तेव्हाच तिने खाल्लेला। ते पण काय माहिती कसं काय, मी तिला बोलली की बाबांना दे आणि तिनेच खाऊन घेतला तो लाडू। मला वाटलं नव्हतं की ती खाईल, त्यासाठी मी तिला मोठा दिलेला लाडू, छोटा काही दिला नाही, आणि तिने तो खाऊन घेतला। आणि चहा वगैरे झालेली, चहा बिस्किट खाऊन झालेलं। आणि पिल्लूला मी सकाळी नाचणीचं सत्व भरवलेलं जायच्या आधी, कारण का ती 7 वाजता उठते। सो 8च्या दरम्यान मी तिला भरवलेलं आणि मग ती दोघं वॉकला 9 वाजता जातात। मग तेव्हा परत एकदा ब्रेकफास्ट होऊन जातो पिल्लूचा, कारण का नाचणीचं सत्व आहे ना, ती एवढं नाही खात, पण सकाळ सकाळ तिला उठल्या उठल्या एवढं दिलं ना की हेवी, की ती मग जात नाही आणि वॉक करत नाही, मग तिला झोप येते। त्याच्यामुळे तिचा एक वॉक होऊन झाला ना की मग मी ते येईपर्यंत दोघं मी ब्रेकफास्ट करून ठेवते। सो आज आहे ब्रेकफास्टला सिंपल असे पोहे करणार आहे। पोहे पिल्लूला भयंकर आवडतात आणि ती हाताने खाते, त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नसतं तिचं पोह्याच्या बाबतीत। सो ती खाऊन घेते। सो इथे मी पोह्याची प्रिपरेशन करते। ते यायच्या आधी म्हटलं पोहे वगैरे आहे ते करून घेईल, म्हणजे आल्या आल्या आम्ही खाऊ, चहा वगैरे परत एकदा पिऊ, आणि मग पिल्लूला आंघोळ वगैरे घालेल आणि मग ती झोपून घेईल। अशा हिशोबाने मग मी ते गेले ना की सगळी प्रिपरेशन आहे ती करून ठेवते। पोहे आहेत ते करून घेतले आणि नंतर मग मी होममेड सार्लेक्स करायला घेतलं, कारण का तिला आता बरं नसलं ना की मग ती कधी कधी ना खायला नाटक करते, मग तिला लाईटच खायचं असतं। मग तिला मी सार्लेक्स वगैरे देते, संपलेला भरपूर दिवसापासून। सो म्हटलं करून घेते, तिला ते कामात पण येईल। आणि कधी कधी मग कसं होतं, संध्याकाळच्या टायमिंगला ते बरं पडतं, तिला खाली वॉक करायच्या आधी मग हे दिलं ना की बरं पडतं, मग ती खाते। नाहीतर मग मी ती असं काही दिलं की मग ते खात नाही, आणि आपल्याला पण इझी टू ईट पण, म्हणजे रेडी टू ईट आणि इझी टू त्यांना फीड करायला भेटतं। सो सार्लेक्स वगैरे लावून घेतलं, मिक्सरला ग्राइंड केलं, कारण का पोहे झाले ते यायच्या आधी म्हटलं पटकन सार्लेक्स लावून घेते मिक्सरला। सध्या आहे ना पिल्लू मिक्सरच्या आवाजाला खूप घाबरते, म्हणजे ती लावूनच देत नाही। मिक्सर चालू केला ना की रडायला लागते, आणि मिक्सर बघितला ना तरी पण रडायला लागते। सो मी एक ट्रिक यूज केली। मिक्सर तुम्हाला इथे दिसते, आधी एक रॅक होता जो की मी खाली ठेवलाय। सो मिक्सर आहे ना त्याच्यावरती असायचा, जो खालचा जो रॅक दिसतोय ना, म्हणजे जे ड्रॉवर्स दिसत आहेत ना, तिथे मी आहे ना आता मिक्सर खाली ठेवून देते, कारण का तिथे आहे खाऊचा डब्बा। सो तिला तो माहिती आहे, तर तिथे खाऊचा डब्बा आणि मिक्सर पण आहे। सो सहसा ती तो ओपन नाही करत, कारण का तिला मग समोर मिक्सर दिसतो। सो पोहे आहेत ते माझे रेडी आहेत, आता ते आले की मी खाऊन घेईल। भांडी धुवायची राहिलेत, आणि ते दोघं ऑलमोस्ट बिल्डिंग खाली आलेत, पण बिल्डिंग खालून तिचं मनच नव्हतं करत की परत वरती यायचं। सो तिचं चालू होतं की परत चल परत चल। सो मग दीपक तिला परत एक राऊंड मारायला घेऊन गेला, मग तोपर्यंत मग मी पटकन भांडी होती ती घासून घेतली, आणि परत एकदा तिचा वॉक, तिला घरी यायचंच नव्हतं। असंच असतं तिचं, म्हणजे जोपर्यंत तिचं मन भरत नाही ना खाली फिरून, तोपर्यंत ती वरती येणार नाही। इवन किती पण ऊन पडलं ना तरी पण ती येणार नाही। आणि आमच्याच बिल्डिंगमधला अजून एक बेबी वॉकला गेलेला, तो आलेला रिटर्न। सो गप्पा वगैरे मारत होते दीपक आणि तो, म्हणजे जे आहेत ते, आणि पिल्लू पण आमची तिला बघत वगैरे होती। सो तेच चालू होतं। चुटकी आलेली, चुटकी पण तुम्हाला चुटकी तर दिसतच असेल। सो हे यांचं चालू होतं। मी म्हटलं आता ह्यांना परत उशीर होईल, तोपर्यंत मग पटकन बेड आवरून घेते। बेड ठेवलेला आवरायचा, सो बेडशीट चेंज करायचा विचार चालू होता, पण म्हटलं जाऊन दे,
आहे ते नीट आवरून घेते. बेडशीट उद्या किंवा परवा चेंज करेल, कारण का 2-3 दिवसांनी मी बेडशीट चेंज करते. कारण का पिल्लू बाल्कनीत जाते, नाचते, परत पाय कधी कधी मग वॉश करायला ना ती नकोच बोलते, बाथरूममध्ये नेलं ना की कंटाळा करते. मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे, काय असेल ते असेल. आहे ती 2 दिवस काढेल याच्यावरती आणि मग नंतर आहे ती वॉश करायला टाकेल. सो बेड वगैरे आहे ते नीट करून घेतला, कारण का दीपक खालून आला की ब्रेकफास्ट खाल्ला ना की तो झोपतो. पिल्लूला वगैरे आम्ही आंघोळ घालून घेतो आणि मग तो झोपून जातो. मग नंतर डिरेक्टली मला संध्याकाळीच बेड आवरता येतो. आधी तर असं व्हायचं ना की सकाळी आम्ही उठलो की मग दीपक यायचा, दीपक झोपायचा, मग डायरेक्ट मला संध्याकाळी बेड आवरायला भेटायचा. तोपर्यंत बेड आवरायला भेटायचा नाही. सो ब्लँकेट आहे ना मी असं फोल्ड करून लावते, कारण का पिल्लू आहे ना वॉलच्या साईडला अशी बसते आणि कधी कधी मग असं डोकं वगैरे पाठी टाकते, प्लस उभी राहते, उड्या मारते. त्याच्यामुळे बेड वगैरे आवरून घेतला आणि ती आल्यानंतर मग तिला पोहे वगैरे देते खायला आणि त्याच्यानंतर मग मी तिची आंघोळ वगैरे घालायला घेते. सो त्याची सगळे कपडे, सगळं लोशन वगैरे काढून घेतलेलं. आता ते यायला अजून टाइम होता, सो पटकन कुकर वगैरे लावून घेतला भाताचा आणि ते आल्यानंतर पटकन पोहे खायला घेतले. पिल्लूला पोहे सोडून चिप्स हवे, ते येताना चिप्स आणले. आंघोळ वगैरे नंतर मग तिची घातली पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर. आणि तिला सर्दी झाली तरी पण असं जास्त पाण्यात वगैरे बसून देत नाही, पण आंघोळ घालते आणि तिला थोडंसं बसवते पाण्यात, कारण का पायाला जरा शेक भेटला ना की बरं वाटतं. सो तिला गंध वगैरे लावले आणि त्याचे कलर आहेत ना ती काउंट करते. सो तिला खूप सारी सर्दी झालेली. सो ओवा आहे तो मी भाजत होती, कारण का झोपत होती पण तिला खोकल्याने खूप त्रास होत होता आणि ती सारखी उठत होती आणि मग नंतर मग ती खूप रडायला लागली. सो तिला दीपकनी उचललं, झोपायचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत मी ओवा आणि लसूण आहे ते भाजून त्याची पोटली तयार करत होती आणि ती इतकी रडत होती ना, म्हणजे ना तिला झोप पण आलेली, झोपायचं पण होतं आणि त्रास पण होत होता आणि सर्दीमुळे तर अजूनच मुलांना त्रास होतो. सो तेच चालू होतं. मग त्याची मी अशी पोटली बांधली छोटीशी आणि तिला आता शेक देईल थोडंसं नाकाजवळ आणि ती बघताय ती रडत पण होती. नंतर तिची काय ती झोप उडून गेली आणि तितक्यात हर्षदीप आला. सो त्याचा आवाज ऐकल्याबरोबर तिला बरोबर एनर्जी आली आणि ते त्याच्यासोबत खेळायला लागली. जे रडणं होतं, जे सर्दी होती, खोकळा होता, त्याच्यात ती विसरून गेली. जवळजवळ अर्धा एक तास तिने तसंच घालवला. जी 11ला उठली ना ती खेळतच होती. मग नंतर तिला मी होममेड सॅरलॅक्स दिलं, कारण का काहीच ती खात नव्हती उठल्यानंतर, कारण का तिला सारखं खोकळा येत होता, सर्दी पण झालेली. मग म्हटलं तिला सॅरलॅक्स आहे ते देते, ते अगदी आवडीने खाईल. सो ते बनवायला घेतलं मी. म्हटलं तो आहे तोपर्यंत ती खेळता खेळता खाऊन घेईल. सो तिचं खेळणं पण चालू होतं आणि मी ते बनवून घेऊन थोडा वेळ ठेवून देईल अगदी थंड व्हायला, कारण का कसं असतं तिचं असं असतं ना की झालंय की मला पटकन भरव, त्याच्यातून वाफा निघून दे का गरम असून दे काही असून ते तिला फरक नाही पडत, तिला पटकन लागतं. आणि तिचं उठली ना की 10 वेळा फ्रीज ओपन कर, फ्रीजमध्ये काही आहे ते सामान ठेव, तिची खेळणी भेटतील तुम्हाला, गाड्या भेटतील, सगळ्या वस्तू त्या फ्रीजमध्ये भेटून जातील. आणि आता बघा ती त्याला शोधते, म्हणजे तो आला ना की ती पूर्ण बाहेरच असते, घरात एवढी नीट खेळतच नाही. मग तिला मी भरवणार होती, आता ते थंड होईपर्यंत तिला बसवलेली खेळत आणि तो असं लेटर्स घेऊन तिला खेळतोय. कधी कधी आहेत ना छोटी मुलं, छोट्या म्हणजे असं ज्यांना समजतं ती मुलं त्यांच्यासोबत खेळली ना की ते पटकन बोलायला शिकतात. आता काउंट वगैरे ते तिच्यासोबत बोलायला अगदी चांगले शिकतात. आणि पिल्लूला मी आता भरवते देखील आणि तो खेळतोय पण, त्याच्यामुळे कसं होतं ती डायवर्ट पण होते आणि खेळते पण आणि ती खाते पण, असा कधी कधी मला बेनिफिट होतो. मग दीपक जेव्हा घरी असतो ना मग तेव्हा मला तो दीपक तिला एंगेज करतो खेळण्यामध्ये आणि मग ती पटकन खाते. रात्री मम्मी मी एकटी असते मग मला असंच तिला एंगेज करावं लागतं आणि तिला खायला पण द्यावं लागतं. त्या दोन्ही गोष्टी करणं ना खूप मुश्किल होतं कधी कधी, कारण का मुलांचे टँड्रम्स आहेत ना आपण सांगू शकत नाही की कधी त्यांना काय वाटेल ना आणि काय नाही. सो अशा प्रकारे आमचा दिवस जातो कसा तरी. आणि आता स्क्रीन टाईम म्हणजे स्क्रीन न दाखवता तिला मी खायला देते, म्हणजे स्क्रीन ती मोबाईल दिसला ना की कधी कधी ती हे करते, म्हणजे आपण काय आता मी समजा व्हिडिओ करते किंवा काय करते तेव्हा ती थोडंसं हे करते की काय बघते ही काय नाही, मग ती तेव्हा इन्व्हॉल्व होते त्याच्यामध्ये. पण मग मी ते अवॉइड करते तिच्यासमोर सगळं. आणि तिला आता पण मी झोपायला प्रयत्न करते पण ती झोपतच नव्हती. मी बघते घड्याळात ऑलमोस्ट 2 वाजले तरी पण ती झोपत नव्हती. तुम्हाला सांगते ती 8 वाजता झोपली आणि 11 साडे11ला झोपली. ती हार्डली 5च मिनिट झोपली, खोकळा आला उठली आणि ती स्टील अजून पण जागी आहे. म्हणजे 5 मिनिटाची तिची 5 मिनिटात तिने एवढी सारी मोठी नॅप घेतली ना आणि ती फुल ॲक्टिव्ह झाली. थोडाफार रडली आणि नंतर तो हर्षदीप आला, त्याच्यानंतर ती एंगेज होऊन झाली. सो आता ती खेळते. मला वाटलं काहीतरी बोलत होती ती, पण ते काही नीट प्रॉपर असं शूट झालं नाही.
A B C D E F G H I J K L M N O P Q R S G. Now I know my next time. Want you sing with me. Yay! Clap your hands. Clap your hands. Yay! अबे अटक मटक चवळी चटक चवळी झाली कोण गो चिबेला आला फोड. आणि नंतर मग मी तिला जबरदस्ती खाली उतरवली कारण का मला भूक लागलेली. सो मी मॅगी करत होती कारण का दीपकनी दहीभात खाल्लेला, पिल्लूचं सॅरलेक्स खाऊन झालेलं, फक्त माझंच राहिलेलं. सो मी पटकन म्हटलं आता खाऊन घेते आणि नंतरच मग हिला झोपवेल. आणि मग तिला झोपवले मी. ऑलमोस्ट 3-4ला झोपली आणि उठल्या उठल्या बघा कुरमुरे खायला लागली. ती कुरमुरे दिलेले तिला. सो कुरमुरे खात होती अगदी झोपून वगैरे. आणि मी आम्हाला आहे तो चहा ठेवलेला कारण का दीपक आता निघायचा टायमिंग झालेला. सो चहा वगैरे गेला, त्याचा टिफिन वगैरे भरला. आणि पिल्लूला मी संध्याकाळी कधी कधी मालपोहा देते. आता आम्ही चहा पित असू मग तिला पण लागतं, मग तेव्हा मी तिला हार्डली फक्त 2च बिस्किट भरवते, जास्त नाही भरवत तिला बिस्किट. कारण का बिस्किट तिला डॉक्टरनेच नाही सांगितलं, जरी ते त्याच्यात मैदा नसला तरी पण मी नाहीच भरवत, शुगर पण नसला तरी मी नाही भरवत. आणि नंतर थोडा वेळ अशी बाल्कनीमध्ये खेळली खाऊन वगैरे. आणि दीपक आता जायचा टायमिंग झाला ना की मग तिला मी बाल्कनीत ठेवते कारण मग काय होतं ती आहे ना त्याच्या पाठी लागते आणि मग रडत बसते. कारण का संध्याकाळी मी तिला थोडंसं लेट नेते, घरातला कचरा वगैरे काढते, जरासं आवरून घेते, चहाची भांडी असतात ती धुवून घेते आणि मगच तिला मी खाली नेते. कारण का मग आल्यानंतर ना मग तिला जेवायचा टायमिंग होतो, मग त्याच्यात तिचा मूड बदललेला असतात कारण का ऑलमोस्ट ती डोळ्यावरती झोप आलेली असते ना त्याच्यामुळे. आणि आता ही रुमालानी बघा कशी खेळते, म्हणजे इतकी मस्त खेळत होती ना. कॅमेरा घेतला त्याच्यानंतर मग तिचं ते कमी झालं खेळणं, मग त्याच्याकडे ती फोकस करत होती, समोर बघत होती. असं कॅमेरा विदाऊट कॅमेरा म्हणजे असं समोर कोण असेल ना ते दीपक वगैरे की तो शूट करू शकतो, पण मी समोर कॅमेरा धरला ना की मग तिचं वेगळंच काहीतरी चालू होतं. जसं खेळते तसं नाही खेळत, मग अर्ध लक्ष तिचं फोनमध्येच असतं. मस्तपैकी डोक्यावर ठेवत होती, मानेवर ठेवत होती, म्हणजे कसं आंघोळ करायला जाते ना तेव्हा टॉवेल तिच्या गळ्यात टाकतो आणि चला आंघोळ करायला असं तिला सांगतं ना, त्या पद्धतीने ती ठेवते आणि तिचं तेच चालू होतं. नंतर मग संध्याकाळी घरी आली, तिला वॉक करून आणलं थोडंसं आणि मग नंतर तिचं थोडीशी लर्निंग घेतली. Yay! Everyone, M for N for O for Q for R for S for Samaira, S for A for B for C for D for ए काय आहे पिल्लू समायरा, हे काय आहे? थोडंसं खेळलं वगैरे आणि नंतर मग मी तिला बाहेर घेऊन गेली कारण का तिला झोप येत होती. सो तिला बाहेर घेऊन गेली वॉकसाठी आणि नंतर मग तिथून आल्यावर तिला खायला वगैरे दिलं. का माहिती काय झालेलं, तिला मध्येच रडायला लागली. सो खाली घेऊन गेली आणि घरी आल्यानंतर सेम ॲज युजल तिच्याजवळ मस्ती करून मजाक करून मला सॅरलेक्स करावं लागलं. नाही तर तिने मला करून दिलं नसतं कारण का ती त्या मूडमध्ये नव्हती मला शांतपणे सगळं करून देणाऱ्यामध्ये. सो तिला कसं तरी एंगेज करत होती मी आणि तिने मला आहे ते करून दिलं आणि मी तिला भरवलं. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.